नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण तुरीच्या हिरव्या ओल्या शेंगा कशा प्रकारे शिजवायच्या ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी पाव किलो तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत। शिजवण्यासाठी पाणी व चवीनुसार मीठ। मी इथे मोठ्या भांड्यात पाणी घेतले आहे। आपण त्यात शेंगा टाकून धुवून घेऊ। स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घेऊ। आपण तुरीच्या शेंगांवर बरीच केमिकल फवारणी केलेली असते, अशा छान चोळून आपण धुवून घेऊ। काडी कचरा असतो तो मी सगळं निवडून घेतला आहे। किडीच्या शेंगा असतात त्याही काढून घ्यायच्या, अशा स्वच्छ करूनच मग धुवायच्या छान। तुरीच्या शेंगा छान मोकळ्या पाण्यात 2 वेळा मी चांगल्या धुवून घेतल्या आहेत। तर चाळणीत ठेवल्या आहेत मी। आता कुकरमध्ये टाकून घेऊ आपण। मी इथे स्टीलचा कुकर घेतला आहे। त्यात शेंगा शिजवण्यासाठी पाणी टाकून घेते आहे। पाणी जरा जास्तच घ्यायचं, शेंगांच्या वरती येईल असं। त्यात मी मीठ टाकते चवीनुसार। मीठ चांगले मिक्स करून घेऊ आपण। त्यात धुवून घेतलेल्या शेंगा टाकते। असं शेंगांच्या वरती पाणी असायला हवं, म्हणजे छान शिजतात शेंगा। आता मी कुकरला झाकण लावून घेते आहे। झाकणाला शिट्टी लावली आहे। शेंगा असलेला कुकर मी आता गॅसवर ठेवून घेते आहे। आपण 2 शिट्ट्या करून घेऊ। शेंगा शिजवण्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवला आहे। आता आपण 2 शिट्ट्या करून गॅस बंद करून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या करून झाल्या आहे। कुकर गार पण झाला आहे। आता आपण उघडून बघू शेंगा शिजल्यात की नाही ते। छान शिजल्या शेंगा बघा, मस्त। जास्त पण शिजवायच्या नाही, तर जास्त शिजलेल्या शेंगा दाणे खातात नाही येत आपल्याला व्यवस्थित। हे छान शिजले आहेत मस्त। आपण आता चाळणीत उपसून घेऊ त्या। मी इथे एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे। त्यात आता आपण शेंगा काढून घेऊ। शेंगा सर्व काढून झाले आहेत। छान मस्त नरम शिजले दाणे, जास्त गाळ पण नाही झालाय, आपण बघू शकता। छान गरमागरम व नरम अशा पौष्टिक तुरीच्या शेंगा खाण्यासाठी तयार झाल्या आहेत। या शेंगा खायला खूप छान लागतात। फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस छान टिकतात। तर मग आपण पण अशा पद्धतीने तुरीच्या शेंगा शिजवून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।